प्रवेश करायची इच्छा असेल तर त्याला 4 महिने प्रतीक्षा करावी लागते। त्याला सांगतात तू जर अगोदर दुसऱ्या धर्माची जर दीक्षा घेतली असेल तर तुला ह्या धर्मामध्ये येण्यासाठी 4 महिने थांबावं लागतं, कारण तुला परत 4 महिने विचार विनिमय करायला वेळ देतो आहे। परंतु तसा दंडक असेल तर मी स्वीकारतो असं भगवंताला सुभद्रा म्हणतो। परंतु हे शब्द ऐकल्याच्या नंतर भगवंत परत प्रसन्न होतात आणि ते तथागत म्हणतात की माणसातला फरक मी चांगला जाणतो। आणि त्याच्या ह्या वाणीने त्याच्या ह्या श्रद्धेनं भगवंताला कळून चुकलं की हा परत याला वेळ द्यायची गरज नाही, याला परिवर्तन केलं तरी चालेल। म्हणून भगवंत आनंदाला हाक मारतात, हाक मारून आनंदाला बोलवतात आणि सुभद्राला संघामध्ये सामील करून अशी परवानगी देतात। बरे अशी आज्ञा असे बोलून आनंद आपली संमती दर्शवितो। सुभद्रा परिवर्जक मग आनंदाला म्हणाला, सुभद्रा आनंदाला म्हणतो की आनंद तुम्ही खूप भाग्यवान आहात, कारण आनंद महाभाग्यवान आहे। तुम्हाला स्वतः तथागतांनी धर्मजलाने सिंचन करून दीक्षा दिली आहे आणि भिक्खू संघात शिष्यत्व प्रदान केले आहे। हा सुभद्रा त्यांना काय म्हणतो की तुम्ही खूप भाग्यवान आनंदा, कारण तुम्हाला स्वतःही धर्मजलाने भगवंताने स्वतःच्या हाताने तुम्हाला दीक्षित केलेला आहे, म्हणून तुम्ही खूप मोठे भाग्यवान आहात। तर परत सुभद्राला असं बोलल्यानंतर आनंद पण सुभद्राला म्हणतो तू पण खूप भाग्यवान आहेस, कारण माझ्यासारखी दीक्षा ही तुलाही भगवान स्वतः देतात आणि शेवटची दीक्षा आहे भगवंताची। कोणाची? सुभद्राला। याच्यानंतर कोणालाही दीक्षा दिलेली नाही। म्हणजे पहिली दीक्षा आणि शेवटची दीक्षा जरी तुमच्या लक्षात राहिली तर खूप आपला धर्म ऐकल्यासारखं तुमच्या लक्षात राहील। पहिली येची आणि त्याचे 4 मित्र आणि शेवटची सुभद्राची। म्हणजे तुम्ही विचारलं कदाचित तर आपल्या तेवढं तरी लक्षात राहील। अशा रीतीने तथागताच्या अनुमतीने सुभद्रा परिजनवाला भिक्खू संघात स्वीकार करतात आणि ज्याला स्वतः तथागताने दीक्षा दिली असा तो अखेरचा श्रावक सुभद्रा असतो। इथे हा एक भाग संपला। आता दुसरा भाग घेऊया। दुसरा जो भाग आहे